कशी आहे कडे ही? 350 अच्छा, वेगवेगळे आहेत का प्राइस? साईज वर ही कितीला आहे? 400 ला आहेत. ग्लास वगैरे आहेत. कसे आहेत ताई ग्लास? काही ग्लास कसे आहेत? 80 ला एक आहे. गोशी आहे, इकडे आंबे आहेत, चिंच आहे. कसे आहे दादा? स्टार फ्रूट कसं आहे तो? 20, 30, 40, 50 आणि चिंच 20, 30, 40. स्टार्टिंग 20 रुपये आहे. बघा कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं हे बघून मला नक्की कमेंट मध्ये सांगा. 50 ला कोणतं पण? वाव, हे बघा हे चेरीचं पण आहे. हे किती आहेत? 350 ला. हे 150 ला का? आणि हे वरचे कितीला आहेत? 100, 100, 150. वाव, किती सुंदर डॉल आहेत सगळ्या. श्री स्वामी समर्थ मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. तर आज आपण कुठलं शॉप एक्सप्लोर नाही करणार आहोत, तर आज आपण एक जत्रा एक्सप्लोर करणार आहोत, ती पण प्रभादेवीची. प्रभादेवीची जत्रा ना पौष महिन्यात भरते आणि ती जत्रा भरलेली आहे. 2 जानेवारीला जत्रा भरलेली आहे. ती 11 जानेवारीपर्यंत जत्रा आहे ही. आज जत्रेचा ना 5वा दिवस आहे. तर आपण पूर्ण जत्रा आज ही फिरणार आहोत. कोणते कोणते स्टॉल लागले छोटे मोठे ते आज बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला. मी तुमच्यासाठी अशा सुंदर सुंदर व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला प्रभादेवीच्या जत्रेमध्ये कसं यायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. त्यानंतरच मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तर प्रभादेवीच्या जत्रेमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर समोर रिलायन्स डिजिटल आहे आणि त्याच्या समोरच स्ट्रेट रस्ता आहे. तर राईट साईडलाच न्यू प्रभादेवी रोड म्हणून आहे समोरच. तिथून आपल्याला सरळ जायचं आहे. आणि तुम्हाला सोप्यात सोपं सांगते मी, दादर स्टेशनला आल्यानंतर वेस्टला यायचं आहे आणि हनुमान मंदिर आहे ना, तिथे येऊन बस मिळते आपल्याला. जर प्रभादेवीच्या जत्रेला यायचं असेल तर तिथे बसेस थांबतात, 10 रुपये घेतात. तुम्ही बसने येऊ शकता किंवा टॅक्सीने येऊ शकतात. बघू शकता हळूहळू जत्रेला सुरुवात होत आहे. जत्रा भरण्यासाठी सुरुवात होत आहेत. स्टॉल लागलेले आहेत छोटे मोठे. पहिले स्टॉल बघू शकता तव्यांचा आहे. कितीला दादा तवा हा? कितीला आहे? 350. कढई कशी आहे कढई? 400 ला. अच्छा, वेगवेगळे आहेत का प्राइस? साईज वर ही कितीला आहे? 400 ला. बघू शकता कढई मजबूत आहे एकदम. 400 ला ना? आणि ही वाली आणि ती मोठी वाली 600. तर स्टार्टिंगलाच आपल्याला हे असं लोखंडाचं आहे ना सगळं? लोखंडाचं सगळं आहे. तवे वगैरे आहे. अच्छा, हे बिडाचं आहे का? आणि हे लोखंडाचं आहे सगळं. तर विळ्या पण आहे. विळी कशी आहे? 300 ला आहे, 400 ला आहे. म्हणजे प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे. कोयते पण आहेत. स्टार्टिंगला आपल्याला हे स्टॉल असं मिळालेलं आहे. आणि समोरच इथे सगळे काचेच्या वस्तू आहेत. ग्लास वगैरे आहेत. कसे आहेत ताई ग्लास? काही ग्लास कसे आहेत? 80 ला एक आहे, 150 ला 2. बघा अगरबत्तीचं स्टँड पण आहे. कितीला आहे ताई? 60 रुपयाला आहे. चिनी मातीची सगळी भांडी आहेत. लोणचं वगैरे ठेवण्यासाठी सुंदर अशा वस्तू आहेत. पोलीपाट आहे खेळण्यातल्या लहान मुलांचा. सगळे काचेच्या वस्तू आहेत. ते ग्लासचे ग्लास पण आहेत. कितीला आहेत दीदी हे? 150 ला 6. ही दीदी बसलेली आहे इथे आणि हिचाच पहिला स्टॉल आहे. अशा काचेच्या वस्तू आहेत सगळ्या हिच्याकडे. आता पुढे जाऊन बघूया अजून काय स्टॉल लागले. आणि इथे ना लहान मुलांची खेळणी आहेत. लहान मुलांची आवडती वस्तू म्हणजे खेळणी. हे बघा इथे असं स्टॉल लागलाय. ब्लाऊजचं पण स्टॉल लागले आहे. ते बघा स्पेशल आंबावडी आहेत. दादा कशी आहे आंबावडी? बघू कशी आहे. चांगली आहे. हापूस, ही हापूस आंब्याची आहे का? आणि ही कोणती होती बा? अच्छा, ही कशी आहे?
ये 100 रुपये पाव, ये हापूस आंबा 120 रुपये. अच्छा, हे पाव किलोचे सगळे डबे आहेत का? ही 100लाच आहे का? 120 हे 100. अच्छा, ही 100ला, ही 120ला. तर इथे ना असं स्टॉल लागलेला आहे आंबावडीचा. हा कुठला बोलला तू? मद्रास. मद्रासी आणि हा तो हापूस आंब्याचा. तर त्याचा छान स्टॉल लागलाय दादाचा. हे बघा इथे सगळं आवळा, चिंच, स्टारफूल आंबा आहे, बोरा आहेत, परत चिंच आहे, बोरा आहेत, स्टारफूल आहे, हे बघा आवळा आहे, आंबोशी आहे, इकडे आंबे आहेत, चिंच आहे. कसे आहे दादा स्टारफूल? कसं आहे तो? 20, 30, 40, 50. आणि चिंच? काय पण नाही, 20, 30, 40. 20, 30, 40. स्टार्टिंग 20 रुपये. स्टार्टिंग 20 रुपये आहे. बघा कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले हे बघून मला नक्की कमेंट मध्ये सांगा. बड़ी सोप है. ही बडीसोप आहे बघा. कोणाकोणाला अशी कोणी अशी बडीसोप पाहिली आहे मला कमेंट करून सांगा. बघा इथं ना हेअर एक्सेसरीज, ज्वेलरीचं सगळं आहे. कसे आहेत दादा? कसे आहेत? 50ला. कोणतं पण? वाव, हे बघा हे चेरीचं पण आहे. हे कितीला आहे दादा? चेरी 50लाच आहेत. आणि हा बो 60 रुपये. 60ला आहे. छान आहेत वस्तू. जसं हेअर एक्सेसरीज, छान आहे या. हां, ज्वेलरी लागलेली आहे, इयरिंग्स आहेत, हेअर एक्सेसरीज आहेत वाटतं. दादा हे इयरिंग्स कितीला आहेत? हे वाले हां 150ला का? सुंदर इयरिंग्स आहेत. हे बघा हे ब्रेसलेट किती आहे? इकडे पण आहेत छान असे इयरिंग्स. दादा आणि हा बो कितीला आहे? 60 रुपये. हा बो कितीला आहे दादा? हे 100 ला आहे. 100ला आहेत. कोणता पण? क्वालिटी बघा आता या. हां, छान आहे. हा सांगा. 30 रुपये. 100ला आहे. बघा या दादांचं स्टॉल आहे. दादा दिसत नाही तुम्ही. साल काय मॅडम आपला. सुंदर अशा वस्तू आहेत या स्टॉलवर. हे बघा इथे सुंदर अशा डॉल आहेत. कितीला आहेत डॉल? 350ला. हे 150ला का? आणि हे वरच्या कितीला आहेत? 100, 100, 150. वाव, 550 नीचे लाइट म्यूजिक 400. किती सुंदर डॉल आहेत. सगळ्या 150ला. आणि ह्या कितीला आहेत दादा? 50ला. 550. ओके. 550ला आहेत सगळ्या. सगळ्या युनिक वस्तू लागल्यात. आणि ह्या कितीला आहेत? 400 है लाइट म्यूजिक वाली. 450ला आहेत सगळ्या या खालच्या. आणि हे छोटे पाऊच कितीला आहेत? ये 150 वाले हैं पाउच, और इधर ये हे 100 लगे हैं. 100ला का? ये 100 वाले हैं, ये 150 वाले हैं. बघा हे 100 वाले आहेत. क्यूट असे कॉइन पाऊच आहेत. आणि 150 वाले पण आहेत ना दादा? 100 वाले हैं. हे बघा नंबर 3 लाइन बाकी 150ला आहेत बाकीचे. पाउच है मिरर के साथ आता. तर इथे ना सगळं ओटीचं सामान मिळतं देवीचं. आणि समोरच मंदिर आहे. आणि राईट साईडला प्रसाद मिळतो सगळा, म्हणजे मिक्स सगळा प्रसाद मिळतो. तर इकडे देवीचं सगळं सामान लागले. तर ताई कशी आहे ओटी ही? 500ला आहे हो. नारळ आहे, वेणी आहे आणि साडी आहे, देवीची ओटी आहे. ये इकडे. तर असे ना सगळे स्टॉल लागलेत सणांचे, देवीच्या ओटीच्या. आणि हे आहे मंदिर प्रभादेवीचं. हे प्रभादेवीचं मंदिर आहे. प्रभादेवी मंदिर, मंदिरातलं परिसर आहे हा. हां, हे बघा हे असं आहे तिथलं मंदिर प्रभादेवीचं. चला आता आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. हे ना आपल्याला लोणच्याचं स्टॉल दिसलंय. दादा कोणत्या कोणत्या प्रकारचे लोणचे आहेत तुमच्याकडे सांगा. आवळ्याचा मुरब्बा आहे का? हे बघा आवळ्याचा मुरब्बा आहे. केरीचा केरीचा चुंदा म्हणजे मोरंबाच आहे. अच्छा, बोर केरी का? हा कोणता आहे? लसूण लसूण लोणचं आहे. अच्छा, गावठी आंबाचा. ओके. बिहारी आंबाचा. बिहारी आंब्याचं का? कसं किलो आहे हा?
शंभरला पाव काय पण शंभर घ्या, शंभरला पाव. कोणतंही घ्या 100ला पाव. आणि हे काय आहे मोठ्या मिरचीचं? भरलेली मिरची. भरलेली बनारसी मिरची. लाल केली. आणि ही ड्राय मँगो खटाई. ड्राय मँगो. ड्राय मँगो. अच्छा. आणि हे आणि मग कली मीठा. आणि तो ठेचा आहे का? ठेचा आहे का? लसूण खोबरा शेंगदाणा. अच्छा. आणि ते काय आहे? ड्राय मँगो भी खटाई है, बड़ा खटाई है, छोटा खटाई है. अच्छा. आणि हे काय आहे? सांडगे बोलते हैं सांडगे. हा सांडगे. सांडगे बरोबर. लिंबाचा सांडगे. गोड आहे. अच्छा. आणि हे सगळे लोणच्याचेच आहेत का? आंब्याचा लाल मसाला, आंब्याचा हिरवा मसाला. अच्छा. म्हणजे सगळे लोणच्याचे प्रकार आहेत वेगवेगळे. आणि हा कोणता आहे? करवंदांचा आहे का? फणसाचा आहे. फणसाचं पण आहे? फणसाचं हे बघा आहे. फणसाचं कारलाचं लोणचं आहे. बघा कारलाचं आहे, फणसाचं आंब्याचं लोणचं आहे. हा कोणता आहे? कारला. कारल्याचं पण आहे. अरे बापरे. आणि तो आवळा. आवळा. आणि हे मिरचीचं आहे का? निंबू हे मिरची मिक्स. मिक्स. निंबू अच्छा मिरची मिक्स आहे लोणचं. हा मीडियम मिरची आहे, तिखट मिरची. अच्छा. आणि हे हा सर्व मिक्स आहे, जितना अचार लगा टोटल मिक्स. म्हणजे हा पूर्ण मिक्स आहे ना? नवरंग. अच्छा. आणि दादा तुमचं स्टॉल किती वाजता चालू होतं इथे? सुबह 9 बजे. 9 वाजता असतं का? आणि जत्रा किती वाजता भरते? संजय आहे. संध्याकाळी किती वाजता? 6 वाजता भरते आणि 10 वाजता संपते का? आणि दादांचं ना म्हणजे मंदिराच्या बाजूला स्टॉल आहे, तर नक्की व्हिजिट द्या दादांच्या शॉपला. खूप सुंदर लोणचे आहेत. मी टेस्ट काही केली नाही आहे, पण खूप विविध प्रकारचे लोणचे आहेत दादांच्या स्टॉलवर. आणि घरगुती आहे दादांच्या स्टॉलवर लोणचे, होममेड आहेत. आणि 100 रुपये पाव ना? कोणतंही घ्या 100 रुपये पाव. तर नक्कीच दादांच्या स्टॉलला व्हिजिट द्या. तर इथे ना वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या बडीशोप आहेत, खटाई आहे. काय काय आहेत? कोणते कोणते प्रकार आहेत बडीशोपचे सांगा दादा. देखो हे काय आहे? आला है, आळा आहे. मी ये तीखा आला है. अच्छा. ये हे काय आहे? हिंगवटी. हिंगवडी. हे काय आहे? ये जवस है. जवस. अच्छा. किती प्रकार आहेत? हे काय आहे? अजवाइन. अजवाईन. ही बडी. हे काय आहे? जीरा गोली. जिरा गोली. ओके. हिंग पेढा. हिंग पेढा. हे बडीसोप आहे. हे बडीसोपचे प्रकार आहेत. बापरे किती आहेत बडीसोपचे प्रकार बघू शकता तुम्ही. हे बघा. हे काय आहे दादा? ये अमुसी है. अच्छा. अंबोशी आहे का? अमुसी. बोरकुट है, इमली है, चिंचा आहे. बापरे. चिंचा आहे. हे सगळे चिंचेचे प्रकार आहेत का? ये पेरूचं. पेरूचा टेस्ट आहे, त्या कच्च्या कैरीचा आहे. अच्छा. हा चिंचाचा आहे. हे पण चिंचचं आहे. हे बघा. हा जामुनचा आहे. देखो जामुन. हे जांभळाचं आहे का? हा जांभळा. आणि हे काय आहे? कच्च्या कैरी आहे. कच्चा केरी. आणि हे आवला मावा. आवळा मावा. बापरे आवला किती मावा देखो, प्रकार ये आहेत. है, ये आणि हनी हे आवला काय है. आहे? 560 है पान. ये अच्छा. सब पान वैरायटी है सब. पानाची गुलकंद, व्हरायटी आहे शाही का? मेवा मिक्स, हा गुलकंद बनारसी, जे पानामध्ये कलकत्ता. मिक्स होतं ते ना? आणि हे ये जेली है. अच्छा. तर किती प्रकार आहे तुम्ही बघू शकता. गुलकंद, आवळा, बडीसोपचे प्रकार, चॉकलेट्स, आणि इकडे व्हरायटी सब. खटाई सगळी. हे बघा बडीशोपचे प्रकार तर खूप आहेत. कसे आहेत हे? म्हणजे कसं पाव वगैरे पाववर आहे का? कसे देता? 100ला 100 ग्राम. 100ला 100 ग्राम. 60ला 100 ग्राम. आणि हे भी 60ला 100 ग्राम. आणि हे 100ला 100 100ला 100 ग्राम. 80ला 100 ग्राम. 60ला 100 अच्छा. ग्राम. आणि ही चिंच कशी आहे? 80 रुपये 100 ग्राम. 80 रुपये 100 ग्रॅम. अच्छा. तर असं हे 2 दादांचे स्टॉल आहेत. दोन्ही दादांच्या स्टॉलला भेट द्या. चला पुढच्या स्टॉलवर काय आहे बघूया आपण. आणि बांधणीचे साड्या लावल्यात छान अशा. ते लावतायत आत्ता. तर भाभी दाखवा ना काय ब्लाऊज आहेत तुमच्याकडे. हा एक पॅटर्न आहे. हां बरं बघा सुंदर असा ब्लाऊज आहे गोल्डन कलरचा. कितीला आहे हा? हा 650 वाला. 650. काय कमी होतील का? कमी होईल. कमी होतील. अजून काय आहे तुमच्याकडे? गोल्डनमध्येच एक सुंदर आहे बघा पफी असं हँड्स आहे त्याचे. हा कितीला आहे? सेमच आहे ताई. सेमच आहे का? अच्छा. हे बघा एक फॅन्सी आहे. हा 750. 750ला आहे का? सुंदर आहे हे पण. 750ला आहे. 700 वाला. 700 वाले. खूप व्हरायटी आहेत म्हणजे तुमच्याकडे. हे बघा 700ला कमी होतील असं ताई सांगतात. कमी होईल. हा बघा हा एक दाखवा ना मेहंदी कलरचा. छान वाटतोय. हा बघा हा एक मेहंदी कलरचा आहे. छान आहे. बॅकलेस आहे ना? हो बॅक. हा कितीला आहे? प्युअर्स बनारसी आहे का? हा ताई खोलून दाखव ना अशा हातात. नाही. प्युअर बनारसी. कितीला आहे ताई ही? हा 1150. 1150ला आहे. कलर आहे जातील प्रत्येक यामध्ये. हे बघा इथे त्यांनी ना असे लावल्यात साड्या सगळ्या. तिकडे बांध. तर चांदेकर स्वीट्स मालवणी खास. ताई काय आहे?
खाजे आहेत का? मालवणचे आहेत का? अच्छा, मग तुम्ही घरी बनवता का? अच्छा, ताई कसे पाव आहेत हे? साखरेचे आहेत का? अच्छा, हो ताई सांगतायत वरून हे नको घेऊ ते घे. अच्छा, हे कसे आहेत ताई? 95 रुपये पाव किलो 95 पाव किलो, 95 रुपये पाव किलो. आणि हे कसे आहेत? ते 50 रुपये हे 50 रुपये आहेत. आणि हे वेगळे आहेत का ताई? ते छोटं पॅकेट आहे अच्छा, 40ला. हे चांगलं नाही अच्छा, हे शुगरवाले. आणि हे लाडू पण आहे, शेंगदाण्याचे लाडू. कसे आहेत ताई? 80 रुपये आहेत. आणि ह्याला काय बोलतात? पेठा 50ला. आणि आंबावडी पण आहे. हे तुम्ही म्हणजे विकत आणता की तुम्ही? ते बनवतात अच्छा, तर ह्या ताई आहेत इथे, तर त्या मला सांगतात काय घे आणि काय नको. तर थँक्यू ताई. आणि इथे रांगोळीचे छाप आहेत, बघू शकता तुम्ही. वेगवेगळ्या प्रकारचे छाप आहेत. कसे आहेत दादा हे छाप? 10 रुपये कोणता पण? आणि इकडे मोठे छाप आहेत. हे कसे आहेत दादा? 50ला एक. आणि जर जास्त घेतले तर मोठे कमी होतील? तर जास्त घेतले तर कमी होतील. दादा आता स्टॉल लावतोय. हे सगळे 10 वाले आहेत. सगळे 10 वाले ना? कोणतं पण घ्या, सगळे 10 वाले आहेत. आणि इकडे 50ला एक. जर जास्त घेतले तर कमी होतील. ये चल पुढे बघूयात काय आहे. तर इथे ना 50ला टी शर्ट आहेत. हे बघा, कोणताही टी शर्ट घ्या 50ला आहे. हे बघा, कोणताही टी शर्ट घ्या 50ला आहे. कोणतं पण टी शर्ट घ्या 50ला. कोणता बी टी शर्ट 50 ना? कुठला पण टी शर्ट घ्या 50ला आहे. आणि पॅन्ट पण आहेत का? शॉर्ट्स आहेत त्या? पॅन्ट्स आहे ना वो, शॉर्ट्स आहे ना वो भी 50 का आहे ना? सगळं 50ला आहे. सेल लागले का इथे? तर सेल लागलाय, 50ला लावले त्यांनी. कुठलीही वस्तू घ्या, पॅन्ट घ्या, टी शर्ट घ्या, शॉर्ट्स घ्या, 50ला आहे. बघूया पुढे काय आहे. समोर काय आहे बघूया. तर इथे काय आहे दादा? मध्ये लसूण आहे, कांद्याचे आहेत, पोहेचे पापड आहेत, ज्वारीचे पापड आहेत. पापड आहेत का सगळे? हे वेगवेगळे आहेत का? हे कोणते आहेत दादा? तो बटाटा आणि चीज वाला आणि त्याच्या बाजूला बटाट्याचा प्लेन वाला आहे. अच्छा, आणि हे? हे तांदूळ आणि बीटरूट. आणि हे तांदूळ आणि लसणाचे. तांदूळ. किती व्हरायटी आहेत बापरे. आणि हे? हे तांदूळ, ज्वारी, बाजरी, मेथी आणि लाल मिरची. आणि हा तांदूळ आणि लसणाचे. आणि हे? तो आला तांदूळ आणि ह्याचं मेथी. हे? नाचणीचा प्लेन पापड आहे, मक्याचे पापड आहेत, अच्छा. पोहेचे आहेत, नाचणीमध्ये कांदा आणि लसूण. आणि हे कसं आहे दादा पॅकेट? हे 60ला एक 100ला 2. म्हणजे सगळं असंच आहेत का? 60ला एक 100ला 2. तर पापड बघू शकता, खूप सारी व्हरायटी आहे. दादा हे काय आहे? हे काय आहे दादा? तो पोह्याचा पापड आहे हा वाला. पोह्याचा पापड. अच्छा, बघू शकता तुम्ही, खूप सारे प्रकारचे पापड आहेत आणि तळून ठेवलेले आहेत डेमोसाठी. हे बघा. तर ना इकडे ना मला वेस्टर्न आउटफिट दिसलेत. हे बघा, वरनं असे वेस्टर्न आउटफिट लावलेले आहेत. बघा, हा एक व्हाईट छान वाटतो. दादा कितीला आहे हा व्हाईटवाला? 750. आणि हा गोल्डनवाला? अच्छा, शॉर्ट्स घेतलेत तर 500ला आणि हे लॉंग घेतलेत तर 700ला. खूप सुंदर आहेत. हे बघा, असे पण आहेत इथे. ह्या कितीला आहे दादा? 350. चांगले आहेत. हे बघा, असं दादांचं ना असं इथे स्टॉल लागलेले आहेत. छान छान आहेत. हे कितीला आहे दादा? 250. सगळे का? कोणते पण? कोणते पण घ्या 200ला आहेत. म्हणजे स्टार्टिंग 200 पासून आहे ना दादा? तर इथे सगळं चायनीज फूड लागलेलं आहे. पिझ्झा आहे, स्प्रिंग पोटॅटो आहे आणि दाबेली आहे. हे बघा, आणि मंचुरियन आहेत. मंचुरियन नूडल्स आत्ताच खाल्ले आम्ही हे. आणि हे वाले साधा नूडल्स आहेत. आणि मसाला पापड आहे. मसाला पापड हे आता स्टॉल लागतात. आम्ही हे जस्ट खाल्ले आता. यमी आहे फूड. आणि यांच्या स्टॉलचं नाव आहे जय महाराष्ट्र चायनीज कॉर्नर. तर हे असं इथे स्टॉल आहे. इथे तुम्ही येऊ शकता आणि पोट भरून खाऊ शकता. आता पुढच्या स्टॉलवर काय आहे बघूया पुढे जाऊन. तर इथे ज्वेलरी आहे, महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहेत. नथ बघू शकता तुम्ही. कसे आहेत दादा नथ? ही नथ कितीला आहे? कोणती पण नथ 50ला आहे? 50 वाले सगळे. अच्छा, लिहिलेलं आहे त्यांनी. ह्या सगळे बघा एडी डायमंडमध्ये पण आहेत. ह्या पण 50लाच आहेत. आणि ह्या 100वाले आहेत. हे बघा, हे बघा, ह्या 100वाले आहेत. आणि ह्या पण 100वाल्याच आहेत ना दादा? हे बघा,
आपण 100वाल्याच आहेत. खूप छान नथी आहेत. इकडे पण 100वाल्याच आहेत आणि इयरिंग्स पण आहेत. हे पण 100वाले त्यांनी लिहिलंय वर 100वाल्याच आहेत इयरिंग्स पण. हे बघा 100वाले. हे बघा बुगड्या वगैरे आहेत. बुगड्या आहेत इकडे. या पण 100लाच आहेत. हे बघा आणि एअर कप्स पण आहेत ना. हे कितने काय 300ला आहेत एअर कप्स. हे 250ला आहेत ना आणि हे 150ला आहेत. हे बघा हे किती सुंदर वाटत आहेत. 150ला आहेत. फुल कितने काय हे 200चे आहेत आणि हे 150चे आहेत. खोफे पण आहेत 100चे आहेत आणि मोठ्या नथी आहेत डायमंडवाल्या त्या 150ला आहेत. हे इथे महाराष्ट्रीयन ज्वेलरीचं छोटंसं स्टॉल आहे आणि त्याच्याच बाजूला ना असं मंगळसूत्रांचा स्टॉल लागलेला. दादा कितीला आहे? हे बघा अमेरिकन डायमंडचे मंगळसूत्र. किती? 150. इयरिंगच्या सोबत आहे 150ला आहे आणि हे 150 का? बघा हे 150ला आहेत व सगळे 150ला आहेत. हे 200ला आहेत का? हे 200ला आहेत आणि हे सगळे 150ला आहेत. कितीला आहेत दादा? 100ला. अच्छा. आणि इकडे ना छोटे मंगळसूत्र पण आहे बघू शकता. हे सगळे 100ला आहेत. हे सगळे 100ला आहेत. छान आहेत मंगळसूत्र. आणि हे 100ला आहेत का? की स्टार्टिंग कितीपासून आहे दादा? 50 रुपयापासून आहेत का? हे बघा 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि हे 100वाले. 50 रुपयावाले तिकडे आहेत आणि हे 100वाले आहेत. खूप छान मंगळसूत्र आहेत आणि ते लहान मुलांची खेळणी पण आहेत. ते ना पर्स आहेत. दादा कितीला आहे ही पर्स? 500ला पर्स आहे. हे बघा हे मेकअप पर्स आहे का दादा? मेकअप पर्स आहेत. त्यात 2 कलर आहेत. हे बघा तिथे. आणि ना खूप सुंदर सुंदर अशा पर्सेस आहेत. ती कितीला आहे दादा पर्पलवाली? ती वाली ही द्या ना इथे. ती क्यूट आहे बॅग. हे बघा कितीला आहे दादा ही? 150ला आहे. एक ज्वेलरीचं स्टॉल आहे. दादा कशी आहे ज्वेलरी? कोणती पण घ्या 100ला. हे बघा 100ला आहे. कोणती पण घ्या ज्वेलरी 100ला आहे. हे बघा सुंदर आहे ज्वेलरी. कोणती पण ज्वेलरी घ्या 100ला. कोणती पण घ्या 100ला ज्वेलरी. त्या स्टॉलवर बघा समई वगैरे आहेत छान अशा. कशी आहे ताई जोडी? 3,500ची जोडी आहे. अरे मजबूत आहेत समई. हो. कलश कसे आहेत ती? 250ला एक. एवढ्या छोट्या समया पण आहे. ह्या कितीला आहेत? 600ला 2. दिवे पण आहेत. छोटे दिवे पण आहेत. मजबूत आहेत. या समयात त्या 2 मजबूत आहेत. 3,500 बोलली ना तिथे? 3,500ला होणार भावताई असं बोलतायत. बघा इकडे ना मिठाई आहे. तर मिठाई मिक्स मिठाई बोलतात ना दादा याला? तर मिक्स मिठाई आहे. हे सूर आहे. आणि हे काय आहे दादा? हा कसली मिठाई आहे सांगा ना. अच्छा. तिळगुळ आहेत. शेवेचे लाडू आहेत. सगळी मिक्स मिठाई आहे इथे. आणि ते काय आहे दादा? काय त्या मिठाईला बोलतात? चिक्की आहे का? खाजे आहेत. अजून हे काय आहे? काय बोलतात? माहीम का हलवा. आणि बर्फी आहे. हे अशी पूर्ण मिक्स मिठाई आहे. दादा हे काय हलव्याचे प्रकार आहेत का? काय काय आहे सांग ना. अच्छा हे ड्रायफ्रुट्स आहे का? मँगो आहे का? आणि हे कोणते आहे? ड्रायफ्रुट्स आहे. अंजीर. अच्छा हे अंजीरचं आहे आणि हे ड्रायफ्रुट्स. कसं किलो आहे दादा? 400 रुपये किलो. आणि हे काय आहे? हा गजक. अच्छा मी पहिल्यांदाच ऐकते. आणि हे काय आहे? हलवाच आहे का? आणि हे आंबावडी आहे ना आपली? हे पाव किलोचं भरून ठेवलेत का? हे कशी आहे? 100लाच आहे का? आणि हे मिठाई आहे ना? आणि हे मिक्स हलवा आहे ना भरलेला? हा कितीला आहे दादा? 100ला आहे. हलवे आहेत दादाकडे वेगवेगळ्या प्रकारचे बघू शकता तुम्ही. सगळे हलवे 400 रुपये किलो ना? अच्छा 100 रुपये पाव 400 रुपये किलो. तर हा दादा आहे इथे.
आणि दादाचं असं हलव्याचं पूर्ण शॉप लावले दादाने इथे. पुढे जाऊन बघूया काय आहे अजून. हे बघा इकडे ना पर्सेस आहेत. कसे आहे दादा पर्स? ही 150 वाले ती 100 वाले. ही 150 वाली, ही 100 वाली आहे का? हे बघा पर्स आहे तिथे, वेगवेगळी प्राइस आहे प्रत्येक पर्सची. ही कशी आहे दादा? 100. ही 100ला आहे. प्रत्येक पर्सची प्राइस वेगवेगळी आहे. तर ना इथे पाणीपुरीचं स्टॉल आहे आणि या ताई आहे. ताई नमस्कार. तर आपल्या स्टॉलवर काय काय आहे तुम्ही सांगाल का? टॅमॅटो फ्लावर आहे, लसूण फ्लेवर आहे. अच्छा, म्हणजे फ्लेवरमध्ये आहेत का? अच्छा, ही टोमॅटो फ्लेवरची आहे, ही लसूण फ्लेवर आहे. अच्छा, हजमोला फ्लेवर आहे आणि ही पुदिना फ्लेवर आणि ही लिंबू फ्लेवर आहे. तर ताईंचा असं इथे ना पाणीपुरीचा स्टॉल आहे. तर ताईंच्या स्टॉलला नक्की एकदा भेट द्या. आपल्या तर आपल्या मराठी माणसाचा स्टॉल आहे, तर नक्की भेट द्या ताईंच्या आपल्या स्टॉलला. चला. इथे भरपूर व्हरायटी आहेत घागऱ्यांच्या. आणि प्राइस कमी कराल ना दादा? प्राइस कमी करतील दादा? अच्छा, प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे आणि दादा सांगतात कमी होतील. आणि त्यांच्याच बाजूला ना पर्सेस आहे. दादांचे शॉप आहे. 100 रुपये कोणती पण घ्या, 100 रुपयाला आहे. ही पण 100लाच आहे. अरे वा, छान आहेत. 100ला आहे. हे बघ, कोणती पण घ्या, 100ला आहे. कोणती पण पर्स घ्या, 100ला आहे. हे बघा, फक्त 100 खाली 100 खाली इथे ना हँडमेड रांगोळ्या आहेत. मॅट रांगोळी बोलतात ना. कितीला येते ताई ही? अच्छा, 225ला आहेत. वेगवेगळी आहे का प्राइस? तर ही 2 आहेत. 300ला आहेत का? हे बघा कमल आहे असं छान, 250ला. हे पण 2 आहेत का? छान आहेत. आपण दरवाजाला 2 बाजूला 2. ओके, तर ही पण 250लाच आहेत. आणि हे छान असं तोरण आहे का? हे शुभचिन्ह आपण हा, देवाऱ्याच्या खाली जे लावतो ते शुभचिन्ह आहे. हे बघा छान असं आहे. कितीला येत आहे हे? 350. 350ला. इकडे पण कमळचंच आहे ना असं हे डिझाईन? अच्छा, दाखव ना खोलून. हां, हे कितीला आहे? 500चं आहे. ओके, आणि हे पर्स हँडमेड आहेत का? हँडमेड आहेत का? हां, कितीला आहेत ह्या? 175 हँडमेड बॅग्स आहेत. अच्छा, आणि हे स्वस्तिक. हां, आणि छोटंवाला? ओके, म्हणजे प्रत्येकाची साईजनुसार प्राईज आहे. हां, अन्नपूर्णा, स्वस्तिक वगैरे आहे असं. हे कितीला आहे? ओके, तर ताईचं स्टॉल ना एंट्री केल्यानंतरच समोरच ताईचं स्टॉल लागलेलं आहे. ताई तुझ्या शॉपचं नाव वगैरे आहे का काही? अच्छा, इथे फक्त स्टॉल लावतात त्या. आणि स्टार्टिंगला एंट्री केल्यानंतरच ताईचं स्टॉल आहे. विजिट करा एकदा स्टॉलला ताईच्या. बघूया पुढे जाऊन करूया. क्या मसाले की मिली क्या है ये? 12 मसाले चिंच आहे. अच्छा, फ्लेवरमध्ये आहे का की तुम्ही फ्लेवर करून देता? बघा फ्लेवरचं नाव आहे. अच्छा, आंबट, गोड, तिखट. पन्नालाल भाई यांचं असं एक शॉप आहे इथे. तर प्रत्येक फ्लेवरमध्ये ना हे चिंच करून देतात. तर हे बघा, हे बनवतायत. कशी बनवतायत दाखवा ना काका जरा. तर हे पन्नालाल भाई यांचं शॉप आहे आणि इथे ना आकाश पाळणा लागलाय, त्याच्याच खाली एक्झॅक्टली काकांचं शॉप आहे. हे बघा, हे बनवून देत आहेत आपल्याला. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय मला कमेंट करून सांगा अशा गोष्टी बघितल्यानंतर. वाव, हे बघा छान असं त्यांनी बनवून दिलेलं आहे. आंबट, गोड, तिखट असा फ्लेवर आहे काकांकडे. आणि हे बघा, इथून सगळे पाळणे चालू होतात. चला आपण आज जाऊया. इथून सगळे मोठे मोठे पाळणे चालू होतात. आकाश पाळणा, इथून सगळे मोठे मोठे पाळणे चालू होतात. हे बघा, तर ही राईड पण आता सध्या बंद आहे. इकडे पण आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा, इकडे पण आहेत. बरेच छोटे मोठे पाळणे आलेले आहेत लहान मुलांचे.
इकडे ना बॅट वगैरे पण आहेत. हे बघा, हे त्यांनी पाळण्याचं वेगळंच ठेवलंय सगळं. बघा, छोट्या मुलांसाठी राईड्स आहेत सगळ्या इथे. आता थोडी थोडी कुठे गर्दी वाढत चाललेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला प्रभादेवीची जत्रा? तर खूप सारे स्टॉल लागले आहेत प्रभादेवीच्या जत्रेमध्ये. तर नक्की एकदा प्रभादेवीच्या जत्रेमध्ये व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी अशा छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.